हे फसवे सरकार आहे, पूर्णपणे फसवे सरकार. पेट्रोल व डिझेल याच्या ह्याच्यामध्ये सगळे दरवाढ करून हे सगळं पैसे काढून त्याने लाडक्या बहिणीला देत आहेत. लाडक्या बहिणीला पण खोयात काढत आहेत त्याने. त्या ज्या छाननी झाल्या त्या महिलांना घेऊन आम्ही लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आंदोलन उभं करू. केंद्र सरकारचं करायचं काय? केंद्र सरकारचं अधिकार असो. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. केंद्र सरकारचा अधिकार असो. अधिकार असो. अधिकार असो. केंद्र सरकारचा अधिकार असो. या केंद्र सरकारचा अधिकार असो. नमस्कार. केंद्र सरकारनं नुकतीच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केलेली आहे, त्याचबरोबर घरगुती गॅसची वाढही केलेली आहे. आणि याच्या निषेधार्थ आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष आहेत संदीप फनमाने. आपण त्यांच्याशी बोलूया. नक्की काय आंदोलन आहे, कोणत्या कारणासाठी? केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलचा दरवाढ केलेला आहे. त्यासाठी आज आम्ही युवकतर्फे आंदोलन घेतलेलं आहे, राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार पक्षातर्फे. तर हे फसवे सरकार आहे, पूर्णपणे फसवे सरकार. पेट्रोल व डिझेल याच्या ह्याच्यामध्ये सगळे दरवाढ करून हे सगळं पैसे काढून त्याने लाडक्या बहिणीला देत आहेत. लाडक्या बहिणीला पण खोयात काढत आहेत त्याने. लाडक्या बहिणीची पण फसवणूक करत आहेत, कारण हेच पैसे घेतात लाडक्या बहिणीला देतात. लाडक्या बहिणीला पण समजत नाही की हे सरकार त्यांना खोयात काढत आहे पूर्णपणे. पुढची भूमिका तुमची काय राहील याबद्दल? जर पेट्रोल आणि डिझेलचा जर दरवाढ यांनी थांबवला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे, रस्त्यावरती उतरणार आहे. राष्ट्रवादी पूर्ण आमचं सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वजण मिळून आम्ही रस्त्यावरती आंदोलन घेणार आहे. आपल्याबरोबर आणखी काही युवक पदाधिकारी आहेत. खरं तर आता ही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ बघताय, त्याच्या आधी घरगुती गॅस जो आहे वापराचा त्याचीही वाढ केलेली आहे. आणि याबद्दल राष्ट्रवादी महिला गटाच्या वतीनंही गेल्या आठवड्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं, त्याचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तुमची भूमिका काय राहील? या फसव्या सरकारनं लाडक्या बहिणींचंच फसवणूक केलेली आहे गॅस दरवाढ करून, त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतोय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून या दरवाढीला कसा विरोध राहणार आहे? आम्ही येणाऱ्या काळात जर गॅस दरवाढ थांबली नाही किंवा कमी नाही झाली तर लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही रस्ता रोको केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आपल्याबरोबर आणखी काही पदाधिकारी आहेत. मिरज शहर अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे. काय नक्की भूमिका राहणार आहे? कारण दरवाढ होते, गॅसची झाली, आता डिझेल पेट्रोलची होत आहे. सध्या देशाची व राज्याची परिस्थिती पाहता गॅस असू दे, डिझेल असू दे, पेट्रोल असू दे, सगळ्याच गोष्टीत हे भाजप सरकार फक्त नागरिकांना लुटण्याचं काम केलेलं आहे. तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी ही खोटी माफी होती, त्यांनी शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी दिली नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आणि लवकरात लवकर त्यांनी जर दरवाढी कमी नाही केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. आणखी एक पदाधिकारी आहेत आपल्याबरोबर. मला सांग की गॅसची दरवाढ झाली, पेट्रोलची झाली, त्याच्यानंतर डिझेलची होती, हे सगळ्याला कुठंतरी केंद्र सरकार जबाबदार आहे, राज्यातलं सरकार जबाबदार आहे? हे केंद्रातलं सरकार सर्वप्रथम फसवे सरकार आहे. याने सर्वच घटकांना वेगवेगळे आश्वासन दिले. निवडणुकीपूर्वी यांचे आश्वासन वेगळे होते आणि आता आश्वासन यांचे सगळे वेगळे आहेत. त्यामुळे या फसवे सरकारचा आम्ही युवक राष्ट्रीय जाहीर निषेध करतो. निवडणुकीच्या आधी बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्रास ज्यांचे फॉर्म आले त्यांना सगळ्यांना देण्यात आले, परंतु आता छाननी केली जाते, त्यातून अनेक महिलांना त्यापासून वंचित ठेवण्यात येते. हा जर छाननी यांनी जर तात्काळ नाही थांबवली तर त्या ज्या छाननी झाल्या त्या महिलांना घेऊन आम्ही लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आंदोलन उभं करू. राज्याचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे यांनी गेल्या 15 दिवसापाठीमागच शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही, कारण शेतकरी हा त्या पैशाचा उपयोग आपल्या मुलाबाळांच्या लग्नामध्ये तो पैसा उधळतोय, अशा तऱ्हेचं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून त्याला विरोध केला होता. तसं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून तुमची भूमिका याबद्दल काय आहे? याबद्दल हे सरकार फसवा एवढं मी सांगतो तुम्हाला, आणि याच्या पुढे आम्ही याच्या सरकारवर तीव्र आंदोलन उभे करू.
केंद्र सरकारनं जी पेट्रोल दरवाढ केलेली आहे, डिझेलची दरवाढ केलेली आहे, त्याचबरोबर घरगुती वापराचा गॅसवरही दरवाढ लादलेली आहे. आणि यामुळे संपूर्ण भारतातील, महाराष्ट्रातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं आंदोलन करून त्याचा तीव्र निषेध केला जातोय. आणि इथून पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारनं ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा रस्त्यावरची लढाई अगदी तीव्रपणे लढण्यात येईल असा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजवाडे, नवराष्ट्र न्यूज, सांगली.